आज आपण बघणार आहोत मस्त चमचमीत चायनीज डिश पोटॅटो चिली, एकदम सुपर्ब टेस्टी आणि एकदम लाजवाब अशाच प्रकारे आपण आज इथे पोटॅटो चिली बनवणार आहोत। त्यासाठी मी घेतलेले आहेत 3 बटाटे, छान असे सोलून घ्यायचे आहेत, त्याची साल काढून घ्यायची आहेत। सर्व बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे। आपण इथे सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे। आता ते अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। मस्त त्याचे अशा प्रकारे उभे काप बनवून घ्यायचे आहेत। सर्व बटाट्यांचे अशाच प्रकारे उभे काप बनवून घ्यायचे आहे। बघा मस्त आता अशा प्रकारे उभे काप बनवून घेतले की स्वच्छ छान पाणी घ्यायचं आहे एका बाउलमध्ये आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत। अशा प्रकारे 2-3 पाण्याने धुवायचे आहेत। बघा इथे मी 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता मी यामध्ये घालायणार आहे गार्लिक पेस्ट, टोमॅटो सॉस, चवीनुसार मीठ, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि इथे मी 2 चमचा कॉर्न फ्लोअर घालणार आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण त्याला जिंजर गार्लिक पेस्ट वापरलेली आहे। बघा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरीही अद्रक आणि लसणाची पेस्ट घालू शकता। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे सर्व बाजूनी। आता मी इथे तेल ठेवलेलं आहे तळण्यासाठी आणि सर्व काप हे त्यामध्ये अशा प्रकारचे सोडायचे आहेत। सेपरेट करून सोडायचे आहेत। बघा मस्त बघा कलर चेंज व्हायला लागलेला आहे। छान असे ब्राऊन कलरनी तळून घ्यायचे आहे। एकदम मस्त कडकडीत तळले पाहिजे। बघा छान असे क्रिस्पी झाले पाहिजे ते परफेक्ट मस्त एकदम जसे पाहिजे तसे तळून झालेले आहेत आपले। अशाच प्रकारे मी ते सर्व काप तळून घेतलेले आहेत। आता मी इथे एक कढाई घेतलेली आहे, त्यामध्ये घातलेलं आहे तेल, त्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेलं अद्रक, लसूण, छान असं लालसर परतून घ्यायचं आहे। पूर्ण कलर चेंज होईपर्यंत त्याचा मस्त आर्क उतारला पाहिजे अशा प्रकारे ते तळून घ्यायचं आहे। बघा छान लालसर तळलं गेलं की त्यामध्ये आता मी घातलेले आहे बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेलं शिमला मिर्च। छान असं तेही फुल गॅसवर परतवून घ्यायचं आहे मस्त तडतडीत। आता घालायचे आहे तीळ म्हणजेच हावरी, तेही छान मस्त परतवून घ्यायचे आहे। आता घालायचं आहे टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप आणि सोया सॉस, डार्क सोया सॉस घातलेला आहे। मस्त परतवून घ्यायचं आहे छानपैकी। आता घालायचं आहे त्यामध्ये काळी मिरपूड, पुन्हा एकदा छान परतवून घ्यायचं आहे। आता इथे मी घेतलेलं आहे एक बाउल, त्यामध्ये घ्यायचे आहे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, छान असं त्याची स्लरी बनवून घ्यायची आहे थोडंसं पाणी टाकून। मस्त अशा प्रकारे त्याची स्लरी बनवलेली आहे। बघा आता त्यामध्ये घालायची आहे, पुन्हा एकदा मस्त उकळेपर्यंत थोडंसं पाणी घालायचं आहे। बघा त्यामध्ये म्हणजे त्याला घट्टपणा जास्त येणार नाही। आता घालायचे आहेत आपण जे काप तळून घेतलेले होते आणि तुम्ही बघू शकता जबरदस्त दिसत आहे। मस्त अगदी टेस्टी अशी बनली जाते। बघा गरमागरम खाण्यासाठी तर एकदम जबरदस्त। छान असं मिक्स करून घेतलं की चवीनुसार मीठ घालायचं आहे। पुन्हा एकदा छानसं परतवून घ्यायचं आहे। आता घालायची आहे कोथिंबीर आणि पुन्हा एकदा छानपैकी परतवून घ्यायचं आहे। अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारे व्हिडिओ पूर्ण बघा जा। आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा
आणि एकदम टेस्टी अशी आपली चायनीज डिश तयार आहे बघा. मस्त अशी पोटॅटो चिली आज आपण बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता, बघता क्षणी तोंडाला पाणी येईल अशी बनलेली आहे. त्यावरती घालायचं आहे कोथिंबीर आणि पांढरे तीळ आणि मस्त अशी ताव मारायचं आहे. थँक्यू.